ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याच्या आधीच मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे। मनसेच्या संदीप देशपांडे यांनी राऊतांना उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही नवीन पण कधी केमचो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत असं ट्विट देशपांडे यांनी केलंय। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असंही आम्ही म्हणालो नाही अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे। तर संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया त्यांचा ट्विट। होय, आम्ही नवीन आहोत पण कधी केमचो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत। आम्हाला अभिमान आहे, आम्ही नवीन आहोत। तर युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं आहे असं अंधारे यांनी म्हटलंय। तर युती संदर्भात मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। मराठी माणसाच्या हितापुढे टीका टिप्पणी क्षुल्लक आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। युती न होण्यासाठी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होतोय असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। जो कोणी मराठी माणसासाठी लढत आहे तो माणूस सोबत घेण्याला आपण सकारात्मक राहायला हवं। अर्थात असं होऊ नये याचा प्रयत्न वारंवार या सगळ्या महाराष्ट्रद्रोह्यांकडून असा मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल। युती होणार न होणार यावर फक्त आणि फक्त दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय सांगतात हे जास्त महत्त्वाचं आहे। खरं संदीप देशपांड्यांनी पद घेतलंय मनसेचं, पण काम करतोय भाजपाचं। संदीप देशपांडे हे भाजपाचं काम करत आहे, परंतु संदीप देशपांडेच्या पोटात दुखायला लागलेलं आहे। त्याच्या पोटात काळा आलेला आहे, कपटा आलेला आहे आणि ती उठ का सूट युती होणी या पद्धतीनं ती वागत आहे, या पद्धतीनं बोलत आहे। आणि संदीप देशपांडेच्या बायकोला भाजपनं मदत केलेली आहे, त्यांना शासकीय पदावर घेतलेलं आहे, हे देखील आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आम्ही काढत आहोत, लवकरच तुमच्या समोर आणणार आहोत। देशपांडे साहेब, तुम्ही किती जरी वरडला, किती जरी बोंबलला, तुमच्या पोटात किती जरी दुखायला लागलं ना, युती होणार म्हणजे होणारच, दोघं भाऊ एकत्र येणारच। अशी तुमच्यासारखी चिल्लर पार्टी किती जरी वाजली तर काही त्याचा उपयोग होणार नाही। आणि विधान भवनामध्ये शंड बसले तसं वादग्रस्त वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यामुळे देशपांडे यांनी ही टीका केली। संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विधान भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विधान भवनात बसलेले शंड आहेत। संदीप देशपांडेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? विधिमंडळाच्या संसदीय समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन विधान भवनामध्ये करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोर्ड लावण्यात आला होता। या बोर्डवर फक्त इंग्रजी आणि हिंदीतच मजकूर छापला होता। बोर्डवर मराठी मजकूर नसल्याचं पत्रकारांनी संदीप देशपांडेंना प्रश्न विचारत म्हटलं, तर विधान भवनात बसलेले शंड आहेत असं उत्तर संदीप देशपांडेंनी दिलं। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला ज्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे। तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही। हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे।
लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार. जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचं छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाहीये किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल. तर संदीप देशपांडेचं म्हणत आहे की मी जे बोलतोय ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा. या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला, कारण कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा उद्या आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवानी तोंड दिलंच आहे, त्यांच्याही डिक्शनरीमध्ये असे शब्द असू शकतात, हे विसरता कामा नये. ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे. संदीप देशपांडेंचं शंडमिंड म्हणणं ठीक नाही आहे, पण त्यांचं म्हणणं योग्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठीचा कायदा पास झाला, न्यायालयाने मराठीचे आदेश दिले आहेत आणि असं असताना मंत्रालयामध्ये किंवा विधान भवनमध्ये हिंदी आणि इंग्रजी बोर्ड लावणं हे आम्हाला शोभादायक निश्चितपणे नाही. ज्यावेळेला आम्ही मराठी भाषेला राजभाषा मिळावी म्हणून आग्रह करत होतो, आज आम्हाला ते मिळाले. असं असताना मराठीचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार आज कुणाला नाही आहे आणि ते होता कामा नये. भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव मुंबईमध्ये आल्यावर उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील असं संजय राऊत म्हणाले. तर मी नाराज नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं, माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत. ही नाराजी आहे. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. ही नाराजी आहे. आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय आणि उतरणार आहे. तो असा तसा नाही उतरणार आहे, पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे. ही नाराजी आहे. याला नाराजी म्हणतात. याला पवारांना सोडणं ही चूक असं बोलणं म्हणजे घुसमट होते असं नाही, असं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलंय. बाळासाहेबांबद्दल अनुद्गार काढल्याचं दाखवलं तर राजकारणाबद्दल निवृत्ती होईन असं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे. तर बाळासाहेबांबद्दल अनुद्गार काढल्याचं दाखवलं तर निवृत्ती घेईन असं भास्कर जाधवांनी म्हटलं. पवारांना सोडणं ही चूक असं बोलणं म्हणजे घुसमट होते असा त्याचा अर्थ नाही, असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. भास्कर जाधव यांनी काल आपल्या मनातली खदखद व्यक्त केलेली होती. शिवसेनेतही मोठं असं पद भास्कर जाधव यांना मिळालं नाही. पुढच्या निवडणुकांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते इच्छुक आहेत. मी घुसमटून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो. मी नाकारणारा नाही. मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे. तर सर्वात आधी भास्कर जाधव सुरतच्या सीमेपर्यंत गेले होते असं रामदास कदमांनी म्हटलं. शिंदेंनी जाधवांना सांगितलं तुमचा विचार नंतर करू असं कदम यांनी म्हटलं. भास्कर जाधव नौटंकी जनता संन्यास घ्यायला लावेल असं कदम यांनी म्हटलंय. जाधव पण
सुरतच्या बॉर्डर पॉईंट जाऊन आले आणि एकनाथ शिंदेने त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला आता घेता येणार नाही, नंतर तुमचा विचार करू, अशी चर्चा माझ्या कानावरती आलेली आहे. सगळ्यात आधी भास्कर जाधव गेले होते धावत, अशी चर्चा माझ्या कानावरती आलेली आहे. आणि म्हणून भास्कर जाधव काल जे बोलत होता, मी शरद पवारांना सोडली, चूक केली, तुझी हातावर त्या गुळखोबरा ठेवला होता कोणी? शिवसेनेतना बाळासाहेबांना सोडून तू शरद पवारकडे गेलास, शरद पवारांना सोडून पुन्हा उद्धव ठाकरेकडे आलास, आता उद्धव ठाकरेकडे म्हणतोस मी चूक केली इथं येऊन. म्हणून हा माणूस राक्षसी महत्वाकांक्षी आहे. हा माणूस, त्याला आम्ही सोंगाड्या म्हणतो, कधी नौटंकी याची म्हणतो. ह्याला प्रसिद्धीची प्रचंड हवा आहे. इव्हन यांच्या मुलाचं की मुलीचं लग्न होतं महाबळेश्वरला, पवार साहेब दुपार 2 वाजता आले होते, तेव्हा पवार साहेबांच्या पायावरती डोकं ठेवून नवरा बायको दोघे ओक्साबोक्स लढले आणि साहेब आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं चूक झाली. आणि आता माहिती आहे, आता तो निवडून येणार नाही, कारण आता 2400 म्हणजे 1200 मतांनी तो निवडून आलाय. मला वाटतं की ते राजकीय संन्यास घेणार. अहो तो नाही, आता त्या गुहागर मतदारसंघातली जनताच त्याला राजकीय संन्यास घ्यायला लावणार आहेत. हे त्याला कल्पना आहे, याची माहिती त्याला आहे, आणि म्हणून ते नौटंकी करून सांगते ते. वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली. मी कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही, तसंच मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, असं अबू आझमी यांनी म्हटलंय. अबू आझमी यांनी आता यावर सारवासारव केली आहे. माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, असं अबू आझमी यांनी म्हटलं. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, असं अबू आझमी यांनी म्हटलंय. हमारी मस्जिद के बाहर नमाज नहीं पढ़ सकते. देखिए, मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था, देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं. हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं. आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है. मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया. लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है. मैं कभी भी किसी धर्म के खिलाफ बयान गलत दे ही नहीं सकता हूँ. मेरी बात को अगर कोई यहाँ वहाँ करके बताए तो मेरी इसमें क्या गलती है. मैं जा रहा था शोलापुर जाने के, मुझे लोगों ने कहा जल्दी जाओ वरना ट्रैफिक जाम हो जाएगी. मुझे नहीं मालूम कि क्या ट्रैफिक जाम होती है, मुझे पता नहीं उसके बारे में. तो मैंने कहा कि देखो ये जो है यहाँ पे जो है ट्रैफिक जाम नहीं होती है क्या. हम उस ट्रैफिक जाम में, गणपति में, हम नवरात्रि में हमने बार बार कहा है कि हमको कोई एतराज नहीं है. हम उसमें ठंडा पानी पिलाना चाहते हैं, भाईचारगी बढ़ाना चाहते हैं, नफरत को खत्म करना चाहते हैं. मैंने कभी नहीं कहा कि नहीं. बस मैंने कहा मेरी मस्जिद की नमाज जो 5 मिनट 10 मिनट बाहर होती है कुछ मस्जिदों में, उसको भी ट्रैफिक के बहाने रोकना नहीं चाहिए. क्या गलत बोला मैंने इसमें. तर अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अबू आझमी भाजपच्या इशाऱ्यावर विधानं करतायत, अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली. तर राज्य अल्पसंख्याक आयोग आझमींना नोटीस बजावणार, असं पॅरेक खान यांनी म्हटलंय. अबू आझमी आणि भारतीय जनता पक्ष हे एका नाण्याची 2 बाजू आहेत. यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय, अबू आझमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, मग आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचे आणि या अबू आझमींनी एक पिल्लू सोडून द्यायचं, हे ठरलेलं आहे. अबू आझमीचे पाय खुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे. देखिए, अबू आज़मी को क्या प्रसिद्धि चाहिए, उनसे कुछ काम हो नहीं रहा, उनकी लोकप्रियता पब्लिक में बची नहीं. अगर उनके ऐसे इस टाइप के बयानों से महाराष्ट्र में अगर तेड़ निर्माण होता है तो अल्पसंख्यक आयोग जो है उनको सेक्शन 10 के अंदर नोटिस देगा और बिल्कुल कार्रवाई करेगा. तो ऐसे वक्तव्य के, चाहे वो किसी भी पार्टी का है, उसको बिल्कुल ऐसी यहाँ महाराष्ट्र में विकास की राजनीति होनी चाहिए, ये सब लड़ाई झगड़े की नहीं. वारी ही परंपरा आहे आणि त्या वारीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळं असे कोणी जर वक्तव्य करीत असेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो. त्यामध्ये असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा गोळे भाबडे शेतकरी बांधव, माझे भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येत असतात. त्या अबू आझमीच्या वक्तव्याकडे काही गांभीर्यानं बघण्याचा अर्थ नाही.
विनाकारण कुठलाही जातीय तणाव आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या अशा वक्तव्यामुळे झालेला आहे. वारीची परंपरा हजारो वर्षांची आहे. हे कदाचित अबू आझमीला माहीत नसेल. ते समाजामध्ये असं बोलून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात.